नमस्कार. महाराष्ट्रासाठी एक मोठी बातमी आहे आणि ती म्हणजे उष्णतेच्या लाटेचा इशारा. संपूर्ण राज्यावर उष्णतेचे एक संकट घुंगावतंय. चला जरा सविस्तरपणे समजून घेऊया की नेमकं काय होतंय आणि यावर आपण काय करू शकतो. हे बघा, 42°C हा फक्त एक आकडा नाहीये, हा एक धोक्याचा इशारा आहे. विचार करा, राज्यात अनेक ठिकाणी तापमान हा आकडा पार करणार आहे. म्हणजे उन्हाळा किती तीव्र असणार आहे याचा अंदाज आपल्याला आलाच असेल. आणि हो, ही काही कुठली अफवा नाहीये, ही अगदी अधिकृत माहिती आहे. आपलं भारतीय हवामान विभाग म्हणजे IMD यांनी स्पष्ट इशारा दिलाय. ते म्हणतायत की येत्या काही दिवसात तापमान अजून 2 ते 3 अंशांनी वाढणार आहे. झालं असं की नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसानंतर हवा एकदम कोरडी झालीय आणि आता उन्हाळा आपलं खरं रूप दाखवायला लागलाय. बरं, मग आता प्रश्न असा येतो की ही उष्णतेची लाट संपूर्ण महाराष्ट्रात सारखीच आहे का? तर नाही, अजिबात नाही. प्रत्येक विभागाची कहाणी थोडी वेगळी आहे. चला तर मग पाहूया महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त उष्ण भाग म्हणजे हॉट झोन्स कोणते आहे. सगळ्यात आधी बोलूया विदर्भाबद्दल, कारण तिथली परिस्थिती खरंच खूप गंभीर आहे. अक्षरशः होरपळून काढणारी. अकोला, नागपूरसारख्या शहरांमध्ये तापमान ऑलरेडी 42 डिग्रीच्या वर गेलंय. विचार करा. इतकंच नाही, दुपारच्या वेळेस तर उष्माघाताच्या भीतीने लोक घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत. रस्ते अगदी ओस पडतायत. विदर्भानंतर नंबर लागतो तो मध्य महाराष्ट्राचा. इथंही परिस्थिती फार वेगळी नाही. पुणे, सातारा, सोलापूर या सगळ्याच पट्ट्यात उष्णतेची लाट आहे. पुण्यात तर या सीझनचं सगळ्यात जास्त तापमान नोंदवलं गेलंय, 40.6°C. आणि हवामान खात्याचा अंदाज आहे की हा आकडा अजून वर जाऊ शकतो. आता येऊया मुंबई आणि कोकण किनारपट्टीकडे. इथली गोष्ट तर जरा वेगळीच आहे. आपण थर्मामीटर बघितलं तर तापमान दिसेल 34-36 डिग्रीच्या आसपास. पण खरी गंमत आहे हवेतल्या दमटापणामध्ये, म्हणजे ह्युमिडिटीमध्ये. या प्रचंड आर्द्रतेमुळे आपल्याला जे तापमान जाणवतोय ना, ज्याला फील्स लाईक टेम्परेचर म्हणतात, ते तब्बल 38 ते 40 डिग्रीपर्यंत पोचलंय. म्हणजे अंगातून नुसता घाम निघतोय आणि रात्रीसुद्धा सुसह्य होत नाहीये. तर आता बघा, चित्र अगदी स्पष्ट आहे. राज्य एकच, पण उष्णतेची रूपं 3. विदर्भातली ती भाजून काढणारी कोरडी उष्णता, मध्य महाराष्ट्रातला तो तीव्र उकाडा आणि कोकणातलं ते दमट चिकचिक करणारं हवामान. म्हणजे ही लाट संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कवेत घेते, पण प्रत्येकाला तिचा अनुभव वेगळा येतोय. पण एक मिनिट, अचानक हा उकाडा इतका का वाढलाय? म्हणजे यामागे काहीतरी शास्त्रीय कारण असणारच, बरोबर? चला जरा तेच समजून घेऊया. हवामान तज्ज्ञ सांगतायत की यामागे 3 गोष्टी एकत्र काम करतायत. सोप्या भाषेत सांगायचं तर पहिली गोष्ट, उत्तर महाराष्ट्रावर एक हाय प्रेशर सिस्टम तयार झाली आहे. दुसरी गोष्ट, यामुळे जमिनीलगतचे गरम वारे वाहू लागले आहेत. आणि तिसरी सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, समुद्रातल्या काही वादळी प्रणालींमुळे हवेतला सगळा ओलावा म्हणजे मॉइश्चर खेचला जातोय. आणि यामुळेच हवा अजून कोरडी आणि उष्ण होतीये. बघा किती सोपं हे विज्ञान. ओके, तर ही सगळी परिस्थिती ऐकून थोडी काळजी वाटणं साहजिक आहे. पण घाबरून जाऊ नका, कारण योग्य माहिती आणि थोडीशी काळजी घेतली तर आपण अगदी सुरक्षित राहू शकतो. आता आपण काही तज्ज्ञांचे सल्ले ऐकूया, जे आपल्याला या उष्णतेचा सामना करायला मदत करतील. वैभव महाडिक, जे एक सर्टिफाईड स्पोर्ट्स न्यूट्रिशन कोच आहेत, ते एका खूप महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधतायत. ते म्हणतायत की सध्या शाळांना सुट्ट्या आहेत आणि मुलं बाहेर खेळतायत. अशा वेळी या तीव्र उष्णतेमुळे त्यांना डिहायड्रेशनचा, म्हणजे शरीरात पाणी कमी होण्याचा आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सचा धोका सगळ्यात जास्त असतो. आणि हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे. मग यावर उपाय काय? सोपं आहे. आपल्याला फक्त हे ठरवायचंय की काय प्यायचंय आणि काय टाळायचं. जे साखर असलेले, कॅफीन असलेले किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत त्यांना सध्या जरा बाजूला ठेवा. त्याऐवजी काय प्याल? नारळ पाणी, ताक, ORS किंवा साधं आपलं घरगुती लिंबू सरबत, थोडं मीठ आणि साखर घालून. हे सगळे उत्तम पर्याय आहेत, कारण हे फक्त तहान नाही भागवत, तर शरीरातली पाण्याची पातळी आणि क्षार दोन्ही व्यवस्थित ठेवतात. याशिवाय अजून काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय आहेत. सवय लावून घ्या. दिवसाची सुरुवातच 1-2 ग्लास पाण्याने करा. जेवणात टरबूज, संत्री, काकडी यांसारखी पाणीदार फळं आणि भाज्या ठेवा. जेवण अगदी हलकं ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दुपारी 12 ते 4 ही जी सगळ्यात जास्त उन्हाची वेळ असते, तेव्हा शक्यतोवर घराबाहेर पडणंच टाळा. आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आणि इथे आपण एक सेफ्टी चेकलिस्ट पाहणार आहोत. ही खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही लक्षणं नीट बघून घ्या. जर कुणाला खूप जास्त घाम येत असेल, अचानक थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल, डोकं दुखत असेल, मळमळत असेल किंवा उगाचच चिडचिड होत असेल, तर थांबा.
ही उष्माघाताची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. असं काही जाणवलं तर ताबडतोब सावलीत किंवा थंड ठिकाणी जाऊन बसा आणि भरपूर पाणी प्या. तर या सगळ्या माहितीनंतर एकच प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. हा वाढता उन्हाळा आणि ही उष्णतेची लाट या परिस्थितीत आपण स्वतःची आणि आपल्या जवळच्या लोकांची काळजी घेण्यासाठी काय करणार आहोत? यावर फक्त विचार करून थांबू नका, तर त्यानुसार कृती करणं हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. आपली काळजी घ्या.